नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मोठी पोलीस भरती निघाली आहे। या पोलीस भरतीचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदाच आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तर मित्रांनो, फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे। या साईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। इथे आल्यानंतर तुम्हाला सूचना वाचून घ्यायच्या आहे। 4 स्टेप कंप्लीट करायचे आहे। नोंदणी, लॉगिन, अर्ज करा, शुल्क भरणा करा। त्यामध्ये अर्जासाठी सूचना, अधिक माहिती यावर तुम्हाला क्लिक करून सूचना वाचून घ्यायची आहे। संपूर्ण सूचना नीट वाचून घ्या मित्रांनो, तरच फॉर्म भरा। त्यामध्ये पाहू शकता सर्व सूचना दिलेल्या आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्ही जाहिराती पाहू शकता। प्रत्येक जिल्ह्याच्या जाहिराती दिलेल्या आहे। अधिक माहिती यावर क्लिक करून तुम्ही जाहिराती पाहू शकता। त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या जाहिराती दिलेल्या आहे। ते डाउनलोड करून कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहे ते पाहून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, महत्त्वाची सूचना आहे। अर्जदार पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई आणि पोलीस बँडमन अशा 5 पदासाठी एकाच किंवा वेगवेगळ्या घटकात आवेदन अर्ज सादर करता येईल, परंतु एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करता येणार नाही। हे महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो, नवीन नोंदणी करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ईमेल ID तुमची टाकून घ्यायची आहे तिथं। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड मिक्समध्ये असायला पाहिजे। तुमचं नाव @123 अशा प्रकारचे असायला पाहिजे। त्यानंतर पासवर्डची खातरजमा म्हणजे पासवर्ड पुन्हा टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर तिथे टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव इंग्रजीमध्ये टाकायचे आहे। आपण आता नाव टाकून घेऊया। इंग्रजीमध्ये नाव टाकल्यानंतर मराठीमध्ये नाव ऑटोमॅटिक येऊन जाईल। मराठीमध्ये नाव समजा चुकीचं असेल तर तुम्ही दुरुस्त करू शकता। त्यानंतर मित्रांनो, लिंग सिलेक्ट करून घ्यायचं आहे, मेल फिमेल। त्यानंतर मित्रांनो, तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। नंतर मित्रांनो, आय हॅव रीड इंस्ट्रक्शन या सफेदवाल्या बॉक्समध्ये तुम्हाला टिक करायचं आहे। त्यानंतर कॅप्चा जसा आहे तसा तिथे टाकून घ्यायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर रजिस्टर या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या ईमेल IDवर मेल पाठवला जाईल। प्लीज चेक युअर ईमेल फॉर व्हेरिफिकेशन लिंक, प्लीज चेक स्पॅम फोल्डर, महाराष्ट्र स्टेट पोलीस रिक्रुटमेंट माय बी डिलिव्हर्ड। तुमच्या ईमेलवर लिंक येईल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर व्हेरीफाय यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर यू आर सक्सेसफुल रजिस्टर्ड विथ महाराष्ट्र स्टेट पोलीस रिक्रुटमेंट, प्लीज लॉग इन ईमेल ID, यूजर नेम और पासवर्ड प्रोवाइड ॲट टाईम रजिस्ट्रेशन। त्यावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला तुमचा ईमेल ID आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। मी यूजर नेम पासवर्ड टाकून लॉग इन करून घेतो। त्यानंतर असा इंटरफेस येईल। त्यामध्ये तुमचं संपूर्ण नाव, मोबाईल नंबर, सर्व माहिती दिलेली आहे। त्यानंतर तुम्हाला
तुम्हाला अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा यावर टिक करायचं आहे आणि पदासाठी अर्ज करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर वैयक्तिक तपशील, आरक्षण तपशील, संपर्क तपशील, इतर तपशील, त्यामध्ये तुमचं नाव, वडिलाचे नाव, आडनाव इंग्रजीमध्ये टाकून घ्यायचं आहे, आईचे नाव. त्यानंतर मराठीमध्ये ॲटोमॅटिक नाव येऊन जाईल. त्यानंतर पद सिलेक्ट करायचं आहे, तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करता ते पद सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर घटक सिलेक्ट करायचा आहे, कोणत्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरता तुम्ही ते जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर पुढील पृष्ठ या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, आरक्षण तपशीलमध्ये तुम्ही नक्षलग्रस्त सवलतीस पात्र आहात काय, असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. त्यानंतर अंशकालीन आहात का, असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. माजी सैनिक आहात का, असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. भूकंपग्रस्त असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. गृहरक्षक होमगार्ड आहात का, असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. त्यानंतर आपण अनाथ आहात काय, असेल तर होय करायचं आहे, नसेल तर नाही करायचं आहे. त्यानंतर आपण माजी सैनिकावर अवलंबून असलेला मुलगा मुलगी आहेत का, असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. त्यानंतर आपण खेळाडू आहेत का, असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. त्यानंतर आपण प्रकल्पग्रस्त आहात का, असेल तर होय करा, नसेल तर नाही करायचं आहे. त्यानंतर पोलीस पाल्य आरक्षणास पात्र आहात काय, असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. त्यानंतर ज्या प्रवर्गातून अर्ज करू इच्छिता तो प्रवर्ग तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर जावक क्रमांक टाकायचा आहे. कास्टवर जो क्रमांक असते RC नंबर तो टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इश्यू डेट टाकायची आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला शिक्षण सिलेक्ट करून घ्यायचं आहे. SSC 12वी. त्यानंतर उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमची जन्मतारीख तुम्हाला तिथे टाकायची आहे. नंतर मित्रांनो, पुढील पृष्ठ या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर मित्रांनो, आता संपर्क तपशीलमध्ये गाव, राज्य, जिल्हा, तालुका सर्व डिटेल तुम्हाला तिथे टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर स्थायी निवास तपशील आणि संपर्काचा एकच असेल तर त्यावर टिक करायचं आहे आणि पुढील पृष्ठ या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इतर तपशीलमध्ये धर्म सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर जात टाकायची आहे. नंतर मित्रांनो, पोटजात तुम्हाला टाकून घ्यायची आहे. नंतर मित्रांनो, शासकीय निमशासकीय सैन्य दलात सध्या सेवेमध्ये आहात काय, असेल तर होय करा, नसेल तर नाही करायचं. महाराष्ट्र आदिवासी डोमेशियल आहेत का तुमच्याकडे, होय करायचं आहे आणि जावक क्रमांक तिथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर डेट टाकून घ्यायची आहे. नंतर मित्रांनो, ज्या समांतर आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता तिथे काहीच टाकायचं नाही मित्रांनो. उमेदवार नॉन क्रिमिनलमध्ये मोडत आहेत का, होय
असेल तर होय करायचं आहे. ते जावा क्रमांक टाकून घ्यायचा आहे. नंतर मित्रांनो तुम्हाला डेट टाकून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विहित केलेले शारीरिक अर्हता पूर्ण करीत आहे का, होय करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो उमेदवार पोलीस भरती पदाच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या सक्षम आहेत काय, होय करायचा आहे. त्यानंतर आपल्याकडे सी या प्रकारातील NCC प्रमाणपत्र आहे काय, असेल तर होय करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याकडे वाहन चालवण्याचा हलके मोटार वाहन LMV परवाना आहे काय, असेल तर होय करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. मित्रांनो ड्रायव्हर या पदासाठी वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक आहे. आपल्याकडे संगणक हाताळणी येत असलेले प्रमाणपत्र आहेत काय, असेल तर होय करायचं आहे, नसेल तर नाही करायचं आहे. नाही केले तर नियुक्तीच्या आधी सादर करावे लागेल. तिथे पाहू शकता सूचना दिलेली आहे. त्यानंतर आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे आई किंवा वडील पाल्य आहात काय, असेल तर होय करा, नसेल तर नाही करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो शैक्षणिक माहिती तुम्हाला ICC सिलेक्ट करून घ्यायचे आहे. मंडळाचे नाव, विद्यापीठाचे नाव टाकून घ्यायचे आहे. उत्तीर्ण पास टाकायचे आहे. निकालाचे वर्ष टाकून घ्यायचे. प्राप्त एकूण गुण तुम्हाला तिथे टाकायचे. त्यानंतर आपण पदवीधर आहात काय, असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. त्यामध्ये पदवीधर असेल तर कोणत्या विषयात पदवीधर आहात ते टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण पोस्ट ग्रॅज्युएट आहात का, असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. त्यानंतर त्यावर होय करा. त्यानंतर प्रतिज्ञापत्र यावर टिक करायचं आहे आणि अर्जाचे पूर्वदृश्य यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यामध्ये पाहू शकता तुमची सर्व माहिती येऊन जाईल. अर्ज बरोबर भरलेला आहे का चेक करून घ्यायचा आहे तुम्हाला. त्यानंतर बंद करा या बटनावर क्लिक करायचं आहे आणि जतन करा या बटनावर क्लिक करायचं आहे. ओके करायचं आहे. कृपया माहिती तपासून पहा. एकदा जतन केलेली माहिती पुन्हा एडिट करता येणार नाही. त्यानंतर तुमचा टोकन क्रमांक येऊन जाईल. तुमच्या ईमेल ID वर सुद्धा टोकन क्रमांक येईल. त्यानंतर आपल्याला आता फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. अर्ज आणि छायाचित्र अपलोड करा यावर क्लिक करायचं आहे आणि छायाचित्र अपलोड करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर फोटो अपलोड करायचा आहे. फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला. मित्रांनो फोटो 5 ते 20 KB इतका असायला हवा. छायाचित्राची रुंदी 160 आणि उंची 200 ते 212 असायला हवी. त्यानंतर सिग्नेचर अपलोड करायचा आहे. सिग्नेचर 5 ते 20 KB इतका असायला पाहिजे. रुंदी 256, उंची 64 एवढी असायला पाहिजे. त्यानंतर सिग्नेचर अपलोड करून घ्यायचे आहे. सेव्ह क्रॉप्ड सिग्नेचर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सिग्नेचर अपलोड झालेली आहे पाहू शकता. त्यानंतर बॅक या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
त्यानंतर आता पाहू शकता, आता आपल्याला पेमेंट करून घ्यायचं आहे. पे नाव या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर टोकन क्रमांक दिसेल. पुढे जा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ऑनलाईन भरणा यावर टिक करायचं आहे आणि कॅप्चा जसा आहे तसा तिथे टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो IMPS हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे. प्रोसेस टू पेमेंट त्यावर टिक करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर QR सिलेक्ट करून घ्या. मेक पेमेंट यावर टिक करायचं आहे. Google पे किंवा फोनपेने तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंट केल्यानंतर स्लिप जनरेट होईल. पाहू शकता तुम्ही. प्रिंट रिसिप्ट या बटनावर क्लिक करून प्रिंट काढून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो बॅक करायचं आहे. बॅक केल्यानंतर अर्जाची प्रिंट तुम्हाला काढून घ्यायचं आहे. प्रिंट ॲप्लिकेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. टोकन क्रमांक दिसेल तुम्हाला. पुढे जा या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पाहू शकता तुमचे अर्ज तुम्हाला दिसेल. संपूर्ण अर्ज कोणत्या घटकात तुम्ही पद कोणते निवडले आहे, कोणत्या घटकात फॉर्म भरले आहे ते सर्व दिसून जाईल. त्यानंतर प्रिंट या बटनावर क्लिक करून प्रिंट काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे हा फॉर्म भरायचा होता मित्रांनो. आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.